मुलीच्या संसारात आईने ढवळाढवळ करू नये. मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतर आईचं मन तिच्यापासून कधीच दूर होत नाही. मुलगी सुखी आहे का? तिला कोणी त्रास देत नाही ना? तिचा संसार व्यवस्थित चाललाय ना? हे विचार आईच्या मनात कायम असतात. पण मुलीवर प्रेम करणं आणि तिच्या संसारात सतत हस्तक्षेप करणं यात खूप मोठा फरक आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीत आईने मुलीची बाजू घेणं, तिच्या घरातील निर्णय स्वतः घेणं किंवा मुलीला सतत सल्ले देणं कधी-कधी नातं सुधारण्याऐवजी बिघडवू शकतं. त्यावेळी मुलगी खरंच अडचणीत असेल, अन्याय होत असेल किंवा तिला आधाराची गरज असेल, तर आईने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आईने मुलीच्या संसारापासून पूर्णपणे दूरही जाऊ नये आणि प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेपही करू नये. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्या प्रत्येक आईने मुलीचं लग्न झाल्यानंतर नक्की लक्षात ठेवायला हव्यात. 1. मुलगी स्वतःचा संसार स्वतः सांभाळू द्या. मुलगी लग्न झाल्यानंतर तिचं नवीन आयुष्य सुरू होतं आणि तिला स्वतःचे निर्णय घेण्याची संधी मिळणं गरजेचं असतं. प्रत्येक छोट्या भांडणाची माहिती घेणं, कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणं किंवा मुलीला सतत काय करायचं हे सांगणं टाळा. मुलगी एखादी गोष्ट सांगते म्हणून लगेच तिच्या सासरच्या लोकांशी वाद घालणं योग्य नाही. आधी तिचं पूर्ण म्हणणं शांतपणे ऐका आणि तिला स्वतः परिस्थिती समजून घेण्याची संधी द्या. कारण प्रत्येक घरात छोटे मोठे मतभेद होत असतात आणि ते प्रत्येक वेळी आईने सोडवण्याची गरज नसते. मुलीला तुमचा आधार हवा असतो, पण तिच्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशी गरज नसते. तिला योग्य सल्ला द्या, पण निर्णय तिच्यावर सोडा. आईने मुलीचा हात धरावा, पण तिच्या संसाराची सूत्र आपल्या हातात घेऊ नयेत. 2. मुलीने प्रत्येक छोट्या गोष्टीची तक्रार केली तर लगेच हस्तक्षेप करू नका. लग्नानंतर मुलगी आईशी मन मोकळं करते. हे अगदी स्वाभाविक आहे. कधी सासूने काही बोललं, पतीसोबत वाद झाला किंवा घरातील एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर ती आईला सांगू शकते. पण मुलीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकून लगेच निष्कर्ष काढणं योग्य नाही. कारण मुलगी त्या क्षणी भावनेतून बोलत असू शकते आणि दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट शांतपणे सोडवली जाऊ शकते. म्हणून आधी मुलीला शांत करा, तिचं पूर्ण म्हणणं ऐका आणि तिला स्वतःच्या संसारात संवादाने प्रश्न सोडवायला प्रोत्साहन द्या. प्रत्येक छोट्या वादात आईने फोन करून जाब विचारला तर मुलीचा संसार आणखीन तणावपूर्ण होऊ शकतो. मुलीला आधार द्या, पण तिच्या प्रत्येक तक्रारीला युद्ध बनवू नका. 3. मुलीच्या पतीबद्दल तिच्या समोर सतत वाईट बोलू नका. मुलगी रागात येऊन तिच्या पतीबद्दल काही तक्रार सांगत असेल, तर आईने तिचा राग आणखीन वाढवण्यापेक्षा आधी शांतपणे ऐकून घ्यावं. प्रत्येक भांडणानंतर तू त्याला सोडून दे, तो तुझ्यासाठी योग्य नाही असं सांगणं परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची करू शकतं. पती पत्नीमध्ये काही मतभेद असतील तर त्यांना संवादातून ते सोडवण्याची संधी द्या. अर्थात जर मुलीवर अन्याय, हिंसा किंवा गंभीर त्रास होत असेल तर गप्प बसणं योग्य नाही. अशा वेळी आईने मुलीच्या सुरक्षितेला आणि हक्कांना प्राधान्य देऊन ठामपणे साथ द्यावी. पण साध्या मतभेदांना कायमचं मोठं रूप देऊ नका. मुलीच्या संसाराला आधार द्या, पण रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय तिच्यावर लादू नका. 4. मुलीच्या संसारातील निर्णय स्वतः घेऊ नका. मुलगी तुमच्याची सल्ला घेते याचा अर्थ तिच्या संसाराचा प्रत्येक निर्णय तुम्ही घ्यायचा असा होत नाही. घर कुठे घ्यायचं, पैसे कसे वापरायचे, पती पत्नीमध्ये एखादा प्रश्न कसा सोडवायचा किंवा घरातील कोणता निर्णय घ्यायचा, हे शेवटी त्या दोघांनी ठरवणं योग्य आहे. आईने अनुभवातून योग्य सल्ला नक्की द्यावा, पण हेच कर असा अट्ट करू नये. कारण आज तुम्ही तिच्यासाठी निर्णय घेतला तर उद्या प्रत्येक निर्णयासाठी ती तुमच्यावर अवलंबून राहू शकते. तिला स्वतः विचार करायला, निर्णय घ्यायला आणि त्याची जबाबदारी घ्यायला शिकवा. आईचा अनुभव मुलीला दिशा देऊ शकतो, पण तिच्या संसाराचा रस्ता आईने ठरवू नये. 5. जावयाचाही आदर करा. मुलगी लग्न झाल्यानंतर तिचा पतीही कुटुंबाचा एक भाग बनतो. त्यामुळे मुलीवर प्रेम करताना जावयाबद्दलही आदराची भावना ठेवणं गरजेचं आहे. मुलगी एखाद्या गोष्टीची तक्रार घेऊन आली म्हणून लगेच जावयाला चुकीचं ठरवू नका. आधी परिस्थिती पूर्ण समजून घ्या आणि गरज असेल तर दोघांनाही शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. सतत जावयाच्या चुका काढणं किंवा मुलीसमोर त्याच्याबद्दल वाईट बोलणं यामुळे मुलगी आणखीन द्विधा मनस्थितीत जाऊ शकते. मात्र जावयाकडून गंभीर अन्याय किंवा हिंसा होत असेल तर केवळ संसार आहे, सहन कर असं सांगणं अजिबात योग्य नाही. अशा वेळी मुलीच्या सुरक्षितेला पहिलं महत्त्व द्या. आदर ठेवा, पण अन्यायाला पाठिंबा देऊ नका. 6. मुलीला प्रत्येक गोष्टीत माहेरी बोलावू नका. मुलगी माहेरी आली की आईला आनंद होतो, पण प्रत्येक छोट्या वादानंतर तू माहेरी ये असं सांगणं योग्य नाही. रागाच्या क्षणी मुलगी माहेरी आली तर त्या वेळेचा प्रश्न कदाचित आणखीन मोठा होऊ शकतो. आधी तिला शांत होऊ द्या, परिस्थिती समजून घेऊ द्या आणि शक्य असेल तर पतीसोबत संवादातून प्रश्न सोडवण्याची संधी द्या. मात्र मुलीला भीती, हिंसा, गंभीर मानसिक त्रास किंवा सुरक्षितेचा धोका असेल
तर तिला माहेर सुरक्षित जागा देणं आणि योग्य मदत मिळवून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक वादाला माहेर हा एकमेव उपाय बनवू नका. माहेर हे मुलीसाठी कायमचं सुरक्षित ठिकाण असावं, पण प्रत्येक छोट्या मतभेदांपासून पळण्याचं ठिकाण नसावं. 7. मुलीच्या सासरच्या लोकांशी तुलना आणि टोमणे देणं टाळा. मुलीने माहेरी आल्यावर तिच्या सासरच्या घरातील प्रत्येक गोष्टीची तुलना आपल्या घराशी करू नका. आमच्या घरी असं होतं, तुझ्या सासरी हे का नाही? अशा बोलण्यामुळे मुलीच्या मनात आपल्या सासरबद्दल नाराजी वाढू शकते. प्रत्येक घराची पद्धत, परिस्थिती आणि संस्कार वेगळे असतात. मुलीला काही गोष्टी चुकीची वाटत असेल तर तिचं म्हणणं शांतपणे ऐका आणि योग्य मार्ग दाखवा. पण प्रत्येक गोष्टीत सासरच्या लोकांना कमी लेखणं किंवा मुलीला त्यांच्याविरुद्ध भडकवणं टाळा, कारण आईच्या शब्दांचा मुलीच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. मुलीला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगा, पण तिच्या मनात विनाकारण कोणाबद्दल विष भरवू नका. 8. मुलीच्या घरातील गोष्टी इतर नातेवाईकांना सांगू नका. मुलगी आईवर विश्वास ठेवून तिच्या संसारातील काही वैयक्तिक गोष्टी सांगते, तेव्हा त्या गोष्टी तिथेच थांबवणं गरजेचं असतं. मुलीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट नातेवाईकांना, शेजाऱ्यांना किंवा ओळखीच्या लोकांना सांगत फिरू नका, कारण आज तुम्ही सहज म्हणून सांगितलेली गोष्ट उद्या वेगळ्या रूपात मुलीच्या सासरी पोहोचू शकते. त्यामुळे छोटा प्रश्नही मोठा होऊ शकतो आणि मुलीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मुलीने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तर त्या विश्वासाची किंमत जपा. अर्थात मुलीवर गंभीर अन्याय होत असेल तर योग्य व्यक्तीची मदत घेणं आवश्यक आहे, पण प्रत्येक कौटुंबिक गोष्ट सार्वजनिक करणं योग्य नाही. मुलीचा संसार वाचवण्यासाठी कधीकधी आईने सल्ल्यांपेक्षा मौन जपणंही महत्त्वाचं असतं. 9. मुलीला तिच्या पतीपासून किंवा सासरच्या लोकांपासून तोडण्याचा प्रयत्न करू नका. मुलीवर प्रेम असल्यामुळे तिचं प्रत्येक दुःख आपल्याला स्वतःचं वाटतं, पण त्यामुळे तिच्या प्रत्येक नात्यापासून तिला दूर करणं योग्य नाही. एखादा छोटा वाद झाला म्हणून लगेच तू त्यांच्यापासून वेगळी राहा किंवा त्यांच्याशी बोलू नकोस असं सांगू नका. त्याऐवजी मुलीला परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ द्या, कारण आजच्या रागात घेतलेला निर्णय उद्या पश्चातापाचं कारण होऊ शकतो. पण जर मुलीला सतत अपमान, हिंसा, जबरदस्ती किंवा सुरक्षिततेचा गंभीर धोका असेल तर तिला त्या परिस्थितीत राहण्याचा सल्ला देणंही चुकीचं आहे. अशावेळी आईने मुलीच्या बाजूने ठामपणे उभं राहावं आणि योग्य मदत मिळवून द्यावी. मुलीचा संसार टिकवणं महत्त्वाचं आहे, पण तिची सुरक्षितता आणि स्वाभिमान त्याहून महत्त्वाचा आहे. 10. मुलीला प्रेम द्या, पण तिच्या आयुष्याचा ताबा घेऊ नका. मुलगी लग्नानंतरही तुमचीच असते, पण तिचं आयुष्य तिचं असतं हे स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तिच्या प्रत्येक निर्णयावर लक्ष ठेवणं, प्रत्येक गोष्टीत सल्ला देणं किंवा तिच्या संसाराचे निर्णय स्वतः घेणं टाळा. तिला गरज असेल तेव्हा तिच्या पाठीशी उभं राहा. तिचं म्हणणं ऐका आणि योग्य अयोग्य समजून घेण्यासाठी तिला आधार द्या, पण तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय स्वतः घेऊ नका, कारण आईने दिलेला आधार मुलीला मजबूत बनवायला हवा, आईवर अवलंबून नाही. मुलीला इतकं प्रेम द्या की तिला तुमच्याशी बोलावंसं वाटेल आणि इतकं स्वातंत्र्य द्या की ती स्वतःचा संसारही आत्मविश्वासाने सांभाळू शकेल. मुलीच्या संसारात आईची भूमिका खूप महत्त्वाची असते, पण ती भूमिका नियंत्रणाची नाही, तर आधाराची असावी. मुलगी सुखी असेल तर तिच्या आनंदात आनंदी व्हा आणि अडचणीत असेल तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच उपयोगी विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत.